2 लाखाच्या वर एक नवी दमडी जरी कर्ज जास्त असेल तर असे शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहणार आहे. हे कोण शेतकरी आहेत? तर जे वर्षानुवर्ष कर्ज फेडू शकलेले नाहीत आणि कर्जाच्या सापळ्यामध्ये वारंवार अडकत गेलेले शेतकरी आहेत त्यांचं, आणि कोरडवाहू शेतकरी जे आहेत ज्यांची भूधारणा ही अधिक असते असे गरीब शेतकरी सुद्धा 2 लाखाच्या वर कर्जदार थकीत आहेत. त्याचबरोबर जे फळबागावाले शेतकरी आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं होतं, ते देशोधडीला लागलेले होते, ते सगळे संत्रा उत्पादक शेतकरी असतील, द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, पेरूच्या बागावाले, केळीच्या बागावाले शेतकरी असतील, ज्यांच्याकडे सरकारच्या नियमामुळे त्यांना अधिकचं कर्ज मिळतं, ते सगळे शेतकरी दुर्दैवानं याच्यापासून वंचित राहणार आहे. मुद्दा नंबर 3, याच्यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी ते वर्षानुवर्ष सगळ्याच कर्जमाफीतून वंचित राहतात. हे कर्जदारी शेतकरी जे नियमित कर्ज भरतात हे सगळे सधन शेतकरी आहेत का हो? श्रीमंत शेतकरी आहेत का? मुळीच नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे नियमित कर्जदार शेतकरी आहे ते पुढील हंगामामध्ये आपल्याला कर्ज उपलब्ध होऊन आपल्याला नवीन हंगाम उभा करता यावा यासाठी मार्च एंडला किंवा 30 जून 2024च्या आतमध्ये आपल्या घरामधलं किडूक मिडूक विकून शेतीचं असलेली थोडीशी पैसे उभे करून प्रसंगित पाहुण्या रावळ्यांकडून कर्ज घेऊन तात्पुरतं कर्ज भरतात आणि कर्जाचं नवजुनं करतात. नवजुनं करणारे शेतकरी नियमित कर्जदार म्हणून गणले जातात आणि त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावं लागतं. ते अजिबात श्रीमंत शेतकरी नसतात. बरं, 50,000 रुपये जे घोषित होतात ते तरी त्यांना मिळतात का? आपण आकडेवारी काढून आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ज्या कर्जमाफ्या झाल्या त्याच्यामध्ये सगळ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्याच आल्या नाहीत. 1-2 याद्या येतात आणि उर्वरित जे काही नियमित कर्जदार आहे त्यांना हे 50,000 रुपये सुद्धा मिळत नाही.